रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव हे बहुता सुकृताची जोडी म्हणून तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर देवीवर सर्व सुखाचे आगर बापर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण संतांची पायी जीव छोड़ा बोलानी उपदेश करुणी सायास शिकावे आयत्या विद्यां सेवावी देविता पायी जीव कामने वत्सधिनो वेचे कामने वत्सधिनो वेचे ऐसे मज येते सांभाळ कामने वत्सधिनो वेचे चित्ते ऐसे मज येते सांभाळित
याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये सुरू आहे. तीस आहे. गेल्या 30 वर्षापासून अविरत अखंडितपणे हे या ठिकाणी यज्ञ सुरू आहे आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमादरणीय केशव महाराज आहेत, राहुल महाराज आहेत, गावातील आमचे परममित्र महेश यांचे सासरे नाना, त्यांच्याद्वारे अनेकांच्या अशा आज्ञेतून ही सेवा आलेली आहे. आज गावामध्ये काही अशी वेगळी घटना घडल्यामुळं कीर्तनाची थोडीशी वेळ बदललेली आहे. आपल्याला 9:40 कीर्तनाची फक्त वेळ आहे. आता 9 वाजलेले आहेत का? हा, किती झाले? कीर्तन परीक्षेचा वेळ फक्त उरलेला आहे. आनंदीमध्ये सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तन परीक्षा ही फक्त 40 मिनिटाची असते. अगदी तोच वेळ राहिलेला आहे. असो, तुम्हा सर्व शत्रू मायबापांच्या कृपाशीर्वादाने, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपाशीर्वादाने या अभंगावरती काहीच चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठलाला या ठिकाणी उपस्थित सर्व गुणवंत कलावंत मंडळी आहेत. खरं तर अशा प्रकारचे गायक वादक ही सगळी मंडळी जमा व्हायला खूप अट्टहास करावा लागतो. या ठिकाणी मंडळी तो केलेला दिसतोय. आसपासची भागातील सर्व कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत, गायक मंडळी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे ज्याने आम्हाला शिकवलं असे आमचे सर या ठिकाणी मिस्के सरही उपस्थित आहेत. माझ्या पहिल्यांदा ते समोर उभे बसलेले आहेत. खरं तर यांच्याच संस्काराने आणि दाखवलेल्या वाटेवरून यथाशक्ती यथामती चालण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आमचे परममित्र आदरणीय झेंडे महाराज आहेत. सर्वच महाराज मंडळींच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला थोडासा प्रारंभ करतो. लक्ष देऊन ऐका. अगदी 30-35 मिनिटं राहिलेली आहेत. या अभंगातून तुकोबराय संतांच्या विषयीची कृतज्ञता प्रगट करतात. संतांनी जो उपकार केला त्या उपकाराविषयीची अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता प्रगट करणारा अभंग आहे. खरं तर आपला हा भारत देश, या भारत देशामध्ये अनेक असे दिग्गज सत्पुरुष महापुरुष होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपलं जीवन आणि प्राणाचं समर्पण हे दोन्हीही कृतज्ञते करता वाहिलेलं आहे. ते जगले तेही कृतज्ञते करता आणि प्राणाचं समर्पण केलं तेही कृतज्ञते करता. आपल्या समोर लगेच दृष्टांत येईल महारथी कर्ण. पहा, महाभारतीय युद्ध असं समोर आहे आणि भल्या पहाटे कर्ण स्नान करून नदीतून बाहेर येत असताना कुंती माता जाते आणि म्हणते, हे कर्ण, मला तुला आज काही गुज गोप्य गुपित सांगायचं आहे. आजपर्यंत संपूर्ण जग तुला हिनवत होतं, तू सारथीपुत्र आहेस. तुला सारथीपुत्र म्हणून हिनवलं गेलं, परंतु तू सारथीपुत्र नसून तू कौंतेय आहेस. तू राधेय नसून कौंतेय आहेस, सारथीपुत्र नसून तू पांडव आहेस. अशा प्रकारचं सांगितलं. कर्णाने विचारलं, मग आई आपलं काय म्हणणं आहे? तर तिने सांगितलं की माझं एवढंच म्हणणं आहे की हे बा, तू पांडवांच्या बाजूनी लढावस आणि कौरवांच्या विरोधात लढावस. कारण पांडव तुझे बंधू आहेत, लहान भाऊ आहेत तुझे. त्यावेळेला कर्णाने हात जोडले आणि उत्तर दिले. पुन्हा 1-2 दिवसात भगवान श्रीकृष्ण पुन्हा कर्णाकडे गेलेले आहेत आणि कर्णाला सांगितलं, हे कर्ण, कुंती माता जे बोलली ते त्रिकाल सत्य आहे. तू राधे नसून कौंते आहेस.
तू सारथी पुत्र नसून तू पांडव आहेस, पांडवांचा ज्येष्ठ भ्राता आहे आणि माझंही असं मत आहे की तू पांडवांच्या बाजूनी लढावस आणि कौरवांच्या विरोधात लढावस. या दोघांनाही कर्णानं खूप अशा एकसारखं समर्पक उत्तर दिलं. हात जोडलेत कर्ण आणि म्हणतोय, हे भगवंता, हे कृष्णा, ज्या अर्थी कुंती माता बोलते स्वतः आपण येऊन सांगता तर माझा निश्चय झाला की मी कौंतेय आहे, राधेय नाही. लोक मला जीवनभर सारथी पुत्र म्हणून हिनवत होती, पण माझा निश्चय झालाय की मी आता पांडव आहे. पण देवा, आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये काही कटू प्रसंग आले, अपमानाचे प्रसंग आले आणि त्यावेळेला माझ्या मागे आधार म्हणून उभा राहिला तो फक्त दुर्योधन. आज अंगराजकर्ण म्हणून जी काही मला प्रसिद्धी आहे, जो काही मान भेटतो तो फक्त या दुर्योधनामुळे. आणि देवा, या दुर्योधनाने माझ्या बळाच्या जोरावरती हे महाभारतीय युद्ध पुकारलेलं आहे आणि अशा वेळेला त्याचा त्याग करून पांडवांच्या बाजूनी आणि कौरवांच्या विरोधात लढावं हे योग्य नाही. देवा, देवा, मला हे माहित आहे की धर्माची बाजू म्हणजे पांडवांची आणि कौरवांची ही अधर्माची बाजू आहे. मला माहित आहे देवा. देवा, हे सुद्धा मला माहिती आहे की यामध्ये माझा मृत्यू अटळ आणि निश्चित आहे. पण देवा, एक वेळ मी मेलेलं पत्करीन, मला मरण पत्करीन, परंतु मला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कोणी माझ्या नावावरती लांछन, मला कोणी कृतज्ञ म्हणू नये. देवा, कर्णाचं वाक्य आहे, देवा, मी मृत्यू कवटाळेन पण मला कोणी कृतज्ञ म्हणायला नको. अशा प्रकारची अनेक असे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे कृतज्ञतेवरती वाहून ओवाळून टाकलेलं आहे. शुकाचार्यांची तीच अवस्था. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये केवळ काही उष्ट्या पत्रावळीवरील काही अन्न खाल्लं, तांदळाचे काही शीत खाल्ले तर परीक्षित राजाला 7 दिवस श्रीमद भागवत कथा सांगितली. अशा प्रकारचे आहेत आणि याच संस्कारातून वाढलेले तुकोबराय असल्यामुळे तुकोबराय कृतज्ञता संतांच्या बद्दलची बाळगणार नाहीत तर नवल विठ्ठल. नियोजनकारांनी साक्षात महाराजांना इथं मृदंगासाठी बसवलेलं आहे. एवढी मोठी गायक मंडळी आहेत, चांगली मंडळी ऐकायलाही आहेत. फक्त आता असं आहे, जेथे जावे तेथे कपाळ पडी तो मत असं एक आपण काय भाग्य तन डोळा न देखील एक नाही. परंतु आपलंच भाग्य म्हणायचं तर वेळ कमी आहे. असो, मी अगदी थोडक्यात मानणार आहे. तुकोबराय अशा कृतज्ञतेच्या संस्काराखाली वाढलेले आणि मग तुकोबरायांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे त्याच्याविषयी कृतज्ञता बाळग. पहिल्यांदा उपकार म्हणजे काय थोडकं समजून घ्या. अगदी कमी वेळात मी सांगतो, त्याचा विस्तार नाही करत आज. उपकार म्हणजे काय? उप आणि कार हे 2 शब्द आहेत. उप आणि कार. त्यातला उप हा उपसर्ग आहे आणि उपसर्ग काय करतो तर क्रियापदाचे अर्थ बदलतो. उपसर्गेने धातुर्तो बलादन्यत्र नियते. उपसर्ग हा धातूचे अर्थ बदलतो. समजा गम गच्छती धातू आहे, गम गच्छती जाणे, तर आ उपसर्ग लागला तर आ गच्छती म्हणजे, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. रुहर्ती धातू आहे, क्रियापद आहे. रुहर्ती म्हणजे हरण करणे, म्हणून हरी शब्द त्याच्यावरूनच बनला आणि हरीने माझे हरिदेचे हरण करणे. पण त्या रुहर्ती धातूला जर आ उपसर्ग लागला तर आहार खाणे होतो. वि उपसर्ग लागला विहार फिरणे असा होतो. त्याला जर उप हा उपसर्ग लागला उपहार भेट देणे असा होतो. प्र हा उपसर्ग लागला प्रहार घाव घालणे. अर्थात क्रियापद वर्ब एकच आहे, परंतु उपसर्ग लागला की त्याचे अर्थ बदलतात. तसं या ठिकाणी कृ हा धातू आहे, त्याचा अर्थ होतो करणे आणि उप हा उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ होतो जवळ करणे. आता काही व्याकरणाची वेळ नाही, सांगत नाही. उपकार शब्दाचा अर्थ एवढाच ध्यानात घ्या, उपकार म्हणजे जवळ करणे, जवळ करणे. बर, एक झालं उपकाराचा अर्थ, उपकार म्हणजे. दुसरा आहे उपकाराचे प्रकार. उपकाराचे प्रकार किती आहेत? 2 आहेत.
आणि उपकाराचं फल असं आपल्याला टप्प्याटप्प्याने थोडंसं चिंतन करायचं आहे. थोडंसं वेगाने घेतो. एक उपकार म्हणजे पाहिलं, उपकार म्हणजे काय? जवळ करणे. आता ते कोणाच्या जवळ करणे याचा विस्तार पुढे करेल. दुसरं आहे ते म्हणजे उपकाराचे प्रकार. एक आहे खरा उपकार आणि दुसरा आहे खोटा उपकार. खरा उपकार कशाला म्हणायचं? जो खोटा नाही त्याला खरा म्हणायचं. ही काही व्याख्या झाली का? खोटा कशाला म्हणायचं? खरा नाही त्याला खोटा म्हणायचं. हे असं म्हणण्यागत झालं. अहो ते रामभाऊचं घर गावात कुठं आहे? नवीन माणूस आला आणि त्याने विचारलं रामभाऊचं घर कुठं आहे? त्या मग शाण्यानं उत्तर दिलं त्याला, रामभाऊचं घर शामरावच्या घराच्या समोर आहे म्हणलं. त्याला विचारलं मग शामरावचं घर कुठं आहे? म्हणलं रामभाऊच्या घराच्या. अरे पण मग दोघांची घर? म्हणलं अगदी समोरासमोर आहे. हे उत्तर बरोबर नाही. जुन्या काळामध्ये लोक म्हणायचे जरा, अरे परसाला कुठे गेला होता? म्हणजे तांब्या राहिला तिथं. तांब्या कुठे राहिला? परसाला गेला. तसं नाही. मग खरा उपकार कशाला म्हणायचं, खोटा कशाला म्हणायचं? ऐका, खऱ्या उपकाराची व्याख्या तुकोबरेने एका ठिकाणी केलेली आहे. तुका म्हणे उरी मोरे, कोणती कमतरता उरत नाही, शिल्लक राहत नाही, खरा उपकार. बघा, जे दिल्याने पुन्हा कशाची कमी राहत नाही त्याला म्हणायचा खरा उपकार. आलं लक्षात? आणि खोटा उपकार कशाला म्हणायचं? अनिक नाशी म्हणते काय ज्याच्या हाय हाय करत नाही, जो उपकार नाशवंत आहे त्याला म्हणायचं खोटा उपकार. दोन उपकार झाले, एक खरा झाला, दुसरा खोटा. खऱ्या उपकारामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. गडबड होत नाही ना ज्यादा? लक्षात आलं? पहिल्यांदा उपकाराची व्याख्या सांगितली, परत उपकाराचे दोन प्रकार, खरा आणि खोटा. त्या खऱ्या उपकारामध्ये पुन्हा दोघांचे खरे उपकार आहेत. एक देवाचा खरा उपकार आहे आणि दुसरा संतांचा खरा उपकार. देवाचा खरा उपकार कसं काय पहा. भगवान परमात्म्याने आपल्याला हे शरीर दिलं. कोणी दिलं शरीर? हे भगवंतानी दिलं शरीर, आहे की नाही? हा, बरं नुसतं शरीर दिले का इंद्रिय पण दिले? इंद्रिय दिले. आता प्रमाण नको म्हणायला, आहे की नाही? भगवंतानं हे शरीर दिलं. इंद्रिय सुद्धा दिली, भगवंताने दिली, आहे की नाही? दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरो. अशा प्रकारे शरीर दिलं, इंद्रिय दिली. नुसती शरीर आणि इंद्रिय दिली का जीव पण दिला? जीव पण दिला. आज हा जीव दिला दान, जीव सुद्धा दान. बर, नुसता जीव ही सगळं महाराज भगवान परमात्म्याने दिलं. इंद्रिय सुद्धा कोणी दिली? भगवंताने. बरोबर आहे. पण त्याचा आपल्याला आठव आहे का? दिवसातून किती वेळा आपल्याला असं आठवतं की हे शरीर, ही इंद्रिय आणि हा जीव भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे? किती वेळा आठवतं? नाही आठवत. भगवंताचा आपल्यावरती खरा उपकार आहे, पण महाराज खरा उपकार आपल्याला आठवत नाही. मग
खोटे जे उपकार आहेत का ते आपल्याला लक्षात राहतात. आमचे गुरुजी प्रातस्मरणीय मारुती बाबा गुरु नेहमी दृष्टांत सांगतात बघा पाठामध्ये. काय झालं, एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. अगदी हातावरचं त्यांचं पोट. रोज मोलमजुरी करायची आणि मग चूल पेटायची. बरेच दिवस असं चाललेला संसार. एके दिवशी ती म्हणाली, होय हो, आजपर्यंत मी तुम्हाला कधी काय मागितलं का, काही हट्ट केला का मी तुमच्या पुढे? तो म्हणाला, नाही, काही नाही. मग म्हणे, ऐका, मला असं वाटतंय की नवरात्र उत्सव आहे आता, यामध्ये मला आता पुढे येणार आहे काही नवरात्रामध्ये गेली आता ही आजचा हा दिवस झाला दुसरा, पण किमान दसऱ्यामध्ये तरी मला एखादा अलंकार तुम्ही करा. तुम्हाला आपली परिस्थिती आहे का, रोज दिवसभर मोलमजुरी करायची, काबाड कष्ट करायचं आणि मग कुठेतरी चूल पेटते. ती म्हणाली, काही नाही, माझं एवढं म्हणणं आहे का, मला एखादा दागिना तरी करा. आणि मग तिने बाकीचा खर्च थोडा थोडा कमी केला. तंबाखू खात होता ते, पुन्हा पुन्हा बिना चुन्याचं खायला लागलं. चुन्याला लागते ना, तंबाखू बाजूला केली तिनं, बाकीचा खर्च कमी कमी केला. आणि मग तिनं दसऱ्याच्या वेळेला बरोबर तिला एक दागिना आणून दिला, नथ आणून दिली, चांगली अशी नथ दिली आणून. मग ती महिला माता मौल्यांचं असं असतं, ते स्वतः परिधान करण्याकर त्याही पेक्षा जास्त आनंद त्यांना लोकांना दाखवण्यामध्ये जास्त. जुने कीर्तनकार सांगत होते ना, एका बाईने चपल्याने असा चकाकीचा असा प्रकारचा एक हार घातला आणि गावभर फिरली. तिला कोणी विचारलं नाही तर तिने येऊन महाराज परत गंज पेटवून दिली. लोक आले विचारायला, त्यामध्ये एकाला दिसलं आणि मग तो म्हणाला, होय ग मावशी, ती गायातलं कधी केलं? म्हणली, भाड्या, आधी जर विचारलं असतं तर एवढी गंज पेटली असती. दावायची खूप इच्छा असते, दावायची. मग तिनं सकाळ सकाळीच उठली, स्नान वगैरे करून आपलं आवरलं, नथ घालून पहिल्यांदा शेजारणीच्यात गेली. आता ती शेजारणीचं तिचं बोलणं भाषण बंद होतं काहीतरी कारणावर, तरी सुद्धा स्वतः शेजारणीच्या घरी गेली. शेजारी म्हणली, बाई, आता कशी काय आली माझ्याकडे? आता ती चहा पेत होती, आपल्याकडे पद्धत आहे ती. म्हणली, चहा. चहा म्हणलं, तिनं कप दिला तर म्हणली, कपात नको, बशीत दे. आणि बशीत देताना मग तिच्या लक्षात आलं, बशीतला चहा पेता येतो का नथ घालून? तिथं आजी आहेत बघा, आहे की नाही, नथ घालून पेता येतो का चहा? हो नाही, ती खाली येते ना. मग ती एका हाताने नथ वर धरायची आणि मग काय करायची? आपल्याकडे पद्धत कमी मराठा भागामध्ये आहे की नाही, मराठावाडा भागामध्ये प्रत्येक आहे की नाही माता माऊलीच्या नथ असतात बघा. जुन्या सगळ्या महिला मंडळांच्या नथी असतात आणि त्या नथी चहा पेताना नथ अशी वर उचलायची. मी काय करायचं? गुरका मारायचा. एक 2-4 गुरके झाल्यावर मग शेजारणीचं लक्ष गेलं, हिनं हातात काय धरले? मग ती म्हणली, आणि मग म्हणली, होय होय, कधी केली नथ? मग ती बरोबर तिच्या पट्ट्यात बरोबर तिच्या बरोबर टप्प्यात घावल्यानंतर तिनं सुरू केलं. आमची काय परिस्थिती आहे का सांगा बरं? हातावरचं पोट आमचं, मोल मजुरी करून कशी तरी आमची आम्ही खळगी भरतो, पण थोडे थोडे पैसे बाजूला सारून पप्पूच्या पप्पानी बाकीचा खर्च बाजूला करून पप्पूच्या पप्पानी नथ घेतली. आता तेवढं काही तिचं समाधान नाही झालं. नंतर ती वार्डात शिरली. आता वार्ड म्हटलं पाहिजे ना, जवळ आलेले. वार्डामध्ये शिरली, तिथं प्रत्येकाच्या घरी जायची आणि मग प्रत्येकाला एकच कॅसेट, पुन्हा पुन्हा तेच. आमची काय परिस्थिती? हातावरचं पोट आमचं, मोलमजुरी करून कसं तरी भागवायचो, पण पप्पूच्या पप्पांनी थोडे थोडे पैसे बाजूला सारून पप्पूच्या पप्पांनी नथ असं करत करत वार्ड नाही, मग बावकी बाकी सगळे 2-4 झाला. अख्खं गाव तिनं पालतं घातलं आणि चालत ती अशी झोत्यात. एक कुत्र बसले होते, त्या कुत्र्याच्या शिफ्टीच पाय पडला. त्या नदीच्या झोक्यात चालत होती. कुत्र वरडला. आता पाय पडल्यानंतर कुत्रे काय करा? कुत्र काय केलं? तिला वाटलं कुत्र पण विचारते काय नथ कधी केली, त्याला सांगत. अशीच करत कबीर महाराजांच्या घराकडे गेली. कबीर महाराज नामचिंतनामध्ये व्यस्त होते. समोर पाहिलं त्याने की ही बाई आलेली आहे, माता माऊली आपल्याकडे येत आहे. आणि आल्यानंतर ती महाराजांच्या पाया पडली. महाराजांनी प्रति नमस्कार केला आणि मग ती सांगू लागली, बाई मी पारायणाला बसले म्हणून नाही, मग मी 1 कोटी जप करणार आहे म्हणून नाही. मग ती सांगू लागली, महाराज आमची काय परिस्थिती आहे का अशी? आमच्या हातावरचं पोट पण थोडे थोडे पैसे बाजूला सारून पप्पूच्या पप्पांनी नथ घेतली. महाराज तिला हसले. कबीर महाराज उठले आणि सांगितलं, अगं बाई, कबीर महाराज म्हणतात, ना कदी जिस भगवान ने उसको भूली तू गवार. अगं बाई, ना कदी जिस भगवान ने उसको भूली तू गवार, न कदी जिस यार ने उसका नाम लेवे बार बार.
नाक है कि नहीं, नत दी जिस यार ने उसका नाम लेवे बार बार, नाक दी जिस भगवान ने उसको भुली तू गंवार. हे गावंढळी, जन नाक दिलं त्याला विसरून गेलीस आणि नत दिलं त्याचं सकाळपासून नुसता रट्टा लावलाय पप्पूचे पप्पा आणि पप्पूचे पप्पा. देवानं जर नाक नसतं दिलं तर नत काय तिथं काय कोल्ड राहून राहणार होती. आता तिला हसायचं काहीच कारण नाही, आपली तीच अवस्था. भगवान परमात्म्याने आपल्याला इंद्रिय दिली आहे की नाही, श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच रसनम घ्राणमेव च, ज्ञानेंद्रिय दिली, कर्मेंद्रिय दिलेली आहे. हे मन बुद्धी चित्त अहंकार संघात ज्याला 36 तत्वांचं असं हे संपूर्ण शरीर दिलेलं आहे, जीव दिलेला आहे. त्या भगवान परमात्म्याचा आपल्याला किती आठवण करतो. आपलं चाललंय काय एवढं लक्षात घ्या. आपण उपकाराची व्याख्या पाहून उपकाराचे प्रकार पाहतोय दोन, एक आहे खरा उपकार आणि खोटा उपकार. त्या खऱ्या उपकारामध्ये पुन्हा दोघे आहेत, एक आहे देव, त्याचा खरा उपकार आता बघून गेलो, आणि दुसरे आहे ते संत महात्मे यांचाही खरा उपकार आहे. पुढे सांगू जातो की उपकाराचं फल काय आहे. प्रयोजन अनुदिश्य मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनम अनुदिश्य, जर फल काही जर पदरात पडत नसेल तर मंदातला मंद सुद्धा कोणत्याही कार्यात प्रवृत्त होत नाही. फल काय आहे याचं, तर त्यांनी सांगितलं फल आहे देव भेटतो. मी आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. उपकारानं देव भेटतो, कारण एक अभंग तुकोबऱ्यांचा असा आहे, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर हे करा. शुद्ध करून या चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणाने गायन करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, देव प्राप्त होईल. ते म्हणे गायन करायचं म्हणजे काय सोपं काम आहे का? सोपं आहे का? स्वर लावा, ते ताल बघा, आणि पुन्हा चित्त शुद्ध करून चित्तातील मल आणि विक्षेप बाजूला काढून मग काय करायचं आहे, आवरण दोष बाजूला करून काय, एवढं सोपं नाही. मग त्याच्यापेक्षा सांगितलं, मग असं करा. संत महात्मे आले की त्यांना लोटांगण आला, तुम्हाला देव. आता संत कोणाला म्हणायचं? संत कळण्यासाठी स्वतः संत व्हावं लागतं, तेही आमच्या ठिकाणी नाही. मग काय करा, लोकांचे गुणदोष आपल्या कानावरती पडू देऊ नका, तेवढं सोडून बोला. एकदा का चौकात बसलो का पारावर, अख्ख्या गावाला येणं झाल्याशिवाय उठत नाही. म्हणजे देव प्राप्तीचे अनेक अनेक उपाय हलके 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 अगदी सोपे सोपे साधे साधे सांगितले, परंतु आमच्या ठिकाणी ती ताकद वा शक्ती नाही. मग तुकोबराय शेवटी म्हणतात, तुका फार थोडा तरी परोपकार, थोडा जरी परोपकार जर केला तर तुला देव भेटेल, अशा पद्धतीने सांगतात. मग एका साधकाने सांगितलं की महाराज ह्याच्यापेक्षा आणखी सोपं सांगा ना, देव प्राप्ती करता ह्याच्यापेक्षा सोपं सांगा. महाराज म्हणले, आता ह्याच्यापेक्षा सोपं सांगू शकत, सगळ्यात साधा आणि सोपं आहे परोपकार. ते म्हणले कसं काय? म्हणजे कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. हो मर्यादा, आमचे गुरुजी दृष्टांत देते, श्री गुरु चंद्रशेखर महाराज यांचे, की एका गावामध्ये पोथी चालली होती आणि त्या महाराजांना काहीतरी गोड खायला न्यावं म्हणून एका मावशीने घराची लाडू दिली. महाराजांनाही आवडत होतं गोड. महाराजांनी 1, 2, 20, 30 लाडू होता बुकना केला एकाच दिवशी. तिला वाटलं रोज 1-2 खातील, एकाच टाइमला बहुतेक जेवण नंतर सांगितलं होतं, कीर्तनानंतर खाल्ले त्यांनी लाडू खाल्ले. आणि मग माता मौलीला वाटतं ना विचारावं की कसं काय म्हणून लाडू झाले. त्याने विचारलं लाडूचं कसं काय, म्हणे 1 नंबर लाडू, असे लाडू मी अजून कधी खाल्ले, थोडी साखर कमी पडली. त्या बाईला वाटलं बाबा हा कारखाना नाही बिल देत पण साखर तर देतोय की, त्याजवळ जाऊ जातो, मीतलं नाही सांगत. आणि मग तिनं काय केलं, पुढच्या वेळेला पुन्हा लाडू केले. मग निम्मा गरा निम्मा लाडू 50-50% पहिले तर 75% गरा होता आणि नंतर 25% काय होती. तिला वाटलं रोज हे गाव ते गाव ते गाव, बुवा लोक महाराज लोक गोड गोड खाऊन साखर झाली असेल, कमी टाकली होती. पुन्हा 50-50% नेली टाकून पुन्हा लाडू दिले खायला. महाराजांनी पुन्हा तेवढे लाडू पस्त केले आणि मग विचारलं, महाराज लाडू? म्हणे अप्रतिम, तुमच्या एक हाताला वेगळीच सवय, तुम्ही सुगरणी आहात. 1 नंबर लाडू, फक्त थोडी साखर कमी पडली. जाताना कुठपुढत गेली म्हणजे मागच्या जन्मी मुंगळा एवढी साखर 50 पुन्हा ती गेली, पुन्हा 75% साखर आणि 25% गारा घेतला. पुन्हा मागे आली, पुन्हा सुद्धा एवढे लाडू खाल्ले. पण महाराजांनी जाताना एवढंच सांगितलं, असले लाडू अजून कधी खाल्लेच नाहीत म्हणे. 1 नंबर लाडू, फक्त थोडी साखर. आता तिची सटकलीच म्हणे, एवढी साखर टाकली तरी कमी कमी म्हणतोय. नंतर तिने काय केलं,
नुसता पाक केला साखरेचा, तिचेच लाडू केले. मला होते का नाही मला माहित नाही, पण ती घेऊन गेली आणि तिनं खायला दिली. आणि महाराजांनी लाडू 10-15 खाल्ले आणि सांगितलं, वा वा बाई खूप छान लाडू, फक्त थोडी साखर. आता म्हणू शकते का? आता नाही म्हणू शकत का? मर्यादा संपली. तसं भगवत प्राप्ती करता अनेक ज्ञान असेल, दान असेल, यज्ञ असेल, जप असेल, तप असेल, तीर्थयात्रा असेल व अन्य कोणती साधन आहेत, त्याही सर्वात सोपं साधन म्हणजे परोपकार. आणि हा परोपकार केला की देव भेटतो, याच्यापेक्षा अन्य सोपं साधन नाही. उपकाराचं फल म्हणजे भगवत प्राप्ती. आणि मग संत महात्म्यांचा अवतार हा परोपकाराकरताच होतो. मी एक विषय मुद्दा मागू ठेवला की खरा उपकार दोघांचा आहे, एक देवाचा आणि संतांचा. संतांचा उपकार काय आहे हो? संतांचा हा उपकार आहे. खरं तर संत हे उपकाराकरताच येतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, बरोबर आहे, तो उपकाराकरताच संत येतात. बस दुसरं त्यांना काही कामच नाही. तुकोबराय म्हणतात, केले हे शरीर कष्ट होणी. हा तुकोबरायांचं आपलं स्वतःच थोडस चरित्र जे सांगितलेलं आहे, है की नाही, त्याच्यामध्ये म्हणतात की मी परोपकारच केला. तुका म्हणे आता उरलो परोपकार, बस त्याच्याकरताच ते होते. असे या संत महात्म्याने उपकार केला. पण उपकार काय केला? 10 मिनिटं राहिली, उपकार सांगायला पाहिजे की नाही? काही संतांनी उपकार केला त्याच्याविषयीची कृतज्ञता. पण उपकार काय केला? खरं तर ते उपकार सांगायजोगे नाहीत. तरी सांगितलं बाबा सांगा, काहीतरी आलाय थोडंफार तरी सांगा. काय कोराय म्हणले सांगायजोगे नाहीतच. सांगा म्हणल्यानंतर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात पहिल्यांदा म्हणतात, काय सांगू आता माझी आत्ता तशी अवस्था झाली, काय सांगू आता. काय आहे, विस्तार करायला सांगितलं ना मग भारी वाटतं, पण सारांश लेखन लय अवघड जातो. एवढा मोठा जर दिला ना तर सर आहे त्याचं बरं ना, एवढा मोठा देते पुढे पॅराग्राफ त्याचं म्हणतात सारांश लेखन करा, की लय अवघड जातं काय करायचं. त्याच्यात माझी स्थिती झाली. असो तुकोबराय म्हणतात काय सांगू आता, आता काय सांगू हा प्रश्न कधी पडतो. एक, विषय सांगण्याजोगा नसेल तर. 2, सांगणारा त्या योग्यतेचा नसेल तर. आणि 3, ऐकणारा त्या योग्यतेचा नसेल. वरवरचे आहे लय पण नका बघा. विषय सांगण्याजोगा नसेल तर. हो, रात्री कीर्तनाला व्यवस्थित होता, जागराला व्यवस्थित होता, आणि सकाळी काकड्याला ज्या वेळेला आला त्यावेळेला इथून तिथून हे फुटलं, पट्टी बांधलेली होती. आणि मग त्याला विचारलं की काय झालं. म्हटलं आता काय सांग, तो काय सांगेल का. घरी गेलो आणि मग झोप मोड केली म्हणून लाटणच बसले, तर सांगू शकत नाही. विषय सांगण्यासारखा त्यावेळेला माणूस म्हणेल काय सांग. 2, योग्यता नसेल तर. सांगणाऱ्याची योग्यता नसेल तर तो काय सांगू म्हणेल ना. आपल्याला विचारलं चंद्रयान 2 जेवर पाठवलेलं आहे, त्याच्यातले बारीक बारीक जे पार्ट आहे त्याच्याविषयी जर माहिती विचारली तर आपण काय म्हणू, काय सांगू एवढंच म्हणू.
किंवा ऐकणारा माणूस जर त्या योग्यतेचा नसेल तरी माणसं सांगत नाहीत, काय सांगू एवढंच म्हणतात. लहान मुलं असतात, आगाव असतात. आणि एक जण असंच आपल्या आजोबाबरोबर बसला होता आणि तेवढ्यात एक प्रीतीयात्रा चाललेली आणि ती मुलांना बघितलं, बाबा हे काय आहे सांगा. बारकी पोरं घाबरतील, परत संध्याकाळची सू कराय उठायची नाही. मग त्यांनी सांगितलं काय नाही म्हणे. काय तुला आता सांगू? नाही म्हणे सांगाच ते काय. मग त्यांनी सांगितलं ही पालखी आहे म्हणून. ते म्हणे बाबा तुमची अशी कधी पालखी निघाली? विचित्र आहे. पण आता हे सांगितलं, खरं सांगा काय सांगू असा प्रश्न कधी पडतो. आता महत्वाचा आहे बरं का चिंतन. आता ऐक बघा, काही गोष्टी त्या गोष्टीविषयी बोलताही येतं आणि अनुभवही घेता येतो. पहिली गोष्ट, बोलताही येतं आणि त्या गोष्टीविषयी अनुभवही घेता येतो. दोन, काही गोष्टीविषयी बोलता येतं, अनुभव घेता येत नाही. आणि काही गोष्टीविषयी फक्त अनुभव घेता येतो, बोलता येत. बघा हा काय आहे माहिती, याच्याविषयी बोलता येईल आणि याचा अनुभवही आपण घेतोय. बरोबर? मला लक्षात आलं ना? तुमच्याकडे बघून सगळं करतो. हा काय आहे माहिती, याच्याविषयी बोलताही येतं आणि अनुभवही घेता येतो. एक भाग झाला. दुसरा, काही गोष्टीविषयी फक्त बोलता येतं, अनुभव घेता येत. ते बघा पंचदशीमध्ये एक कथा सांगितल्या, आजीनं कथा सांगितल्या आणि नातवाला कथा सांगितल्या. कशा करता? त्याला गाढ झोप लागावी म्हणून. कशा करता? गाढ झोप. ती आता मी कथा तुम्हाला सांगणार आहे. कशा करता? म्हणा गाढ झोप लागावी. नाही ती आजी कथा सांगते. बालकस्य ही विनोदाय धात्री मदते शुभं कथा. बाळाच्या विनोदाकरता, तो रडू नये याकरता, झोपण्याकरता ती कथा सांगते. आजी कोणती कथा सांगते? ती म्हणते बघा, गंधर्व नगरी नावाचं एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये अज नावाचा राजा होता. त्याची बायको वंद्या होती. काय होती? वंद्या होती, वांज होती. त्या वांज राणीपासून एक काय झाला, राजकुमार उत्पन्न झाला. त्याचं लग्न पितामह भीष्मांच्या मुलीबरोबर ठरवलं कोणी? हनुमंतरायाच्या मुलाने ठरवलं. ठरलं कुठं? एका ठिकाणी मंडप मोठा गाठला होता. कशाचा मंडप गाठला होता? तर केळीचे जे काही लाकडं, त्या केळीच्या लाकडाने मंडप घातलेला. आकाशाच्या फुलांनी तो मंडप सजवला होता. येणाऱ्या प्रत्येकाला भरपूर श्रीखंड, आम्रखंड, बाकी काय काय होते, गुलाबजामुन, हे सगळं, भजे वगैरे सगळे पदार्थ होते. पण कशा? सगळे पदार्थ कासवीच्या तुपातून तळलेले होते. कशातून? कासवीच्या तुपातून. मला सांगा यातलं काही खरं आहे का हो? गंधर्व नगरी म्हणजे आकाशाचे ढग आहेत त्याची रचना नावाचं राज्य. त्यात अज, अ म्हणजे नाही, ज आहे ते म्हणजे जन्मलेला, न जन्मलेला राजा. त्याची पत्नी कशी आहे? वंद्या आहे. तिच्यापासून झालेला मुलगा. खरं आहे का? नाही. पितामह भीष्मांची मुलगी आहे का? नाही. बरं, हनुमंतरायाचा मुलगा लग्न ठरवायला बरोबर आहे का? नाही. केळीला लाकूड आहे का? नाही. त्याचा मंडप नाही. आकाशाला फुल नाही आणि कासवीला दूध नाही. त्याच्यामुळे त्यातून कोणताही पदार्थ तळून निघत नाही. अर्थात हे फक्त बोलता येतं, अनुभव घेता येत नाही. दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, फक्त अनुभव घेता येतो, बोलता येत नाही. कसा? हे काय आहे तिथं? साखर आहे. कशी आहे साखर? गोड आहे. बरं, साखर गोड आहे. किती गोड आहे? बोलता येईल का? सांगता येईल का? मग काय करावं लागेल? साखर हातामध्ये घेऊन ज्यानं प्रश्न विचारला त्याच्या तोंडात घालावे लागेल. ही अनुभवजन्य आहे, सांगता येत नाही. तसे संतांचे उपकार एवढ्या उच्च कोटीचे आहेत, भगवत स्थानावरून येणार आहेत, त्यामुळे सांगता येत नाही. केले. मला 3 मिनिटं अजून आहेत शिल्लक बरं का. 3 मिनिटं शिल्लक, बरोबर ना? हा, त्याच्यामध्ये आहे का? संतांनी उपकार केले. कोणता? पहिले म्हणजे जागवलं. माझं निरंतर जागविते. जागवलं. कसं जागवलं? खरं पहिलं जागवणं चांगलं का वाईट ह्याच्या आक्षेप आहे. जागवायचं झालं तर कुणाला जागावं? 7 जणांना. आणि कुणाला जागवू नये 7 जणांना, त्याची यादी आहे. सध्या सांगून जातो. कथे निद्राभंग करावा भोजने. कीर्तनात जागवावं आणि जर उपाशी झोपला असेल तर त्याला जागवावं, अधिक पुण्य प्राप्त होतं. जागवण्याच्या 2 प्रक्रिया आहेत. एक आहे स्वरूप जागृती, दुसरी आहे कर्तव्य जागृती.
कर्तव्य जागृतीमध्ये काय करावं हे कर्तव्य जागृतीमध्ये जे साधू संतांनी उठा साधू संत साधा आपुले हित उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा उठा सकळ जन उठिले नारायण उठा उठा साधू संत अशा पद्धतीचे याला म्हणायचं कर्तव्य जागृती. दुसरी आहे स्वरूप जागृती म्हणजे कोहम कदमितस्य जातम को वा कर्तस्य विद्यते उपादानम किमस्ति म्हणजे मी कोण आहे हे जगत काय आहे आणि परमात्मा काय आहे या संबंधीचा विचार म्हणजे स्वरूप जागृती आहे की नाही. काय होय ही झोपच तशी आहे अविद्येची हा निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगी तो होता प्रबुद्धा अनादि जो आणि महावाक्याचे निनावे हरी महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निथावे माथा हात ठेविला नो हे थापटीला जैसा अशा पद्धतीचं तो संत महात्म्याने आम्हाला उपदेश केला जागृती स्वरूप जागृती करतोय. आणखीन काय केलं त्याने आम्हाला काय केलं शिकवलं सहज बोलण्यातून शिकवलं सायास करून शिकवलं. त्याने आणखीन काय केलं आम्हाला त्याने आम्हाला सांभाळलं जसं गाई आपल्या पिलांना सांभाळते तसं त्याने आम्हाला सांभाळलं परंतु त्यांच्या या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता माझ्याजवळ काय नाही तुका म्हणे काय द्यावे त्यासे भावे उतराई पायी जीव थोडा ज्ञानेश्वर ऐका 9:40 बरोबर झालेले. अभंगाचं चिंतन एवढा विस्तारपूर्वक आणि एवढा आघात आहे. असो जे काही योग्य आहे ते स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आचार्यांच्या चरण कमलाजवळ बसून काही श्रवण करण्याचे विधान त्यातीलच मोडके तोडके बोल बोलायचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते त्यांचं अयोग्य माझ्या बुद्धीचे दोष आहेत. हे ओठावरचे बोल पोठात जावेत मरावेत एवढीच तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी खरं तर आज खूप मोठमोठी मंडळी कीर्तनाच्या या साथसंगतीला आहेत. आदरणीय महाराज आहेत बाकी दाजी आहेत संजोग महाराज बोधकाचार्य आहेत सूरज महाराज आहेत या ठिकाणी उपस्थित गायनाचार्य महाराज मंडळी आहेत मला दान परिचय गो आहेत आदी करून राहुल महाराज संतोष महाराज असतील. इकडे आमचे परममित्र आदरणीय पोलीस सेवेत जे अतिशय निष्ठेने काम करतात असे हरिभक्तपरायण महाराज आहेत सतीश महाराज झेंडे मामा आहेत बापू आहेत सगळी ही मंडळी मोठी आहेत संजय महाराज जे आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज माझ्या समोर अधिक आदराचं स्थान म्हणून मस्केर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम.